येळकोट येळकोट जय मल्हार, अडकल के भडक. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस स्पीडमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा आम्ही जेजुरीला निघालेलो आहोत आणि उठलो आहे 4 वाजता, 5:30ला निघायचं म्हणून. आणि आत्ता इथेच 5:45 झालेले आहेत. ताई अक्षय त्यांनी परिवारमध्ये येऊन थांबले तिथं गार्डनपाशी आणि हे आता थोडंसं चहा घेतात, पूजा आवरले आणि निघतो आहे आम्ही. 12ला झोपलेले, रात्री 4 वाजता झोप घेतली, त्यामुळे आता म्हटलं गाडीत झोप घेऊया आणि चला निघूयात आता हा जो ब्लाऊज आहे हा साडीवरचा नाही आहे, मी मिसमॅच केला आहे. हा सांगितलेलं मी कुणाकडचा आहे तो, परत नंतर मी परत एकदा सांगेन. आता खूप गडबड झाली, निघूयात चला. आपल्याला कशी मामी पुढे मामाला मूव नाही व्हायचं तू तनु दीदी आणि अक्षय दादा बॅक साईड झालं नंतर परत पुढे बाबा पुढे आहेत. काय आवाज आलाय, वाटतंय की कोणी तिथे डोकं पाठीमागच्या ना. झालं चल. येस हॅलो बाय, वेलकम टू माय चॅनल. माझ्या सगळ्या साड्या गेल्या गावाकडे. मी होती ती नेसते, मी ब्लाऊज मिक्स मॅच केला आहे. अरे कुठे गेला, आरवला वाजायला लागल्या थंडी. वारही आहे ना, तास झाला आम्ही निघून. सकाळी खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे फक्त चहा घेतला होता. दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्यावेळी लवकर निघायचं ठरवलं. लास्ट टाईमला आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही फक्त ह्यावेळी चहा घेतला आणि घरातून बाहेर पडलो. ताई पण लवकर निघाल्या होत्या. मग इथे आल्यानंतर थोडाफार नाश्ता करायचं ठरवलं. मध्येच लोणावळ्याच्या साईडला एक आहे जिथं पेट्रोल पंप आहे, तर तिथे गेलो नाश्ता करायला. छान होता नाश्ता. बाबा तुम्हाला काहीच नाही नाही सांगितलं काय? तुमचं स्पेशल आहे, लेट नाही येणार तुमचं. तुमचा डोसा मी बी खातो. तुमच्या डोश्यावर टाकल्यात. उपीट मस्त आहे. असं खाता खाता डायरेक्ट आपण जेजुरीत पाहिजे. काय माहिती आता हे. अरे बटाटा आहे त्याच्यामध्ये की नाही बाबा? नाही बटाटा, साधा डोसे. आरवनं म्हणून चान्स मारला काय की. आरव काय दादा त्यातलं हे खायला लागलाय काय? त्याचा वडापाव घ्या इकडे, त्याचं घ्या इकडे त्याचं. थंडी होती आपण मेम 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 तन्वी मॅम तिकडे. चला आपण आता गडावरती चाललोय. सासवड येते आणि माझा पासवर्ड काय करायला लागलाय? पासवर्ड तुमचं एका डोळ्याने बघतोय, पायवरती लावून झोपलाय तो, तर कोपऱ्यात घातले त्याला. ह्यावेळी आम्ही लवकर येऊन पोहोचले. मागच्या वेळी आम्हाला 2 तास उशीर झाला, ह्यावेळी 2 तास लवकर येऊन पोहोचलोय आम्ही. मागच्या आपण सॅटर्डेला नव्हतो आलो ना, ऑड डेला आलो. नाही, सॅटर्डे किंवा संडेलाच. अक्षयला सुट्टी होती तेव्हा चालेल आपण. शनिवारच. चला आता आपण जाऊ. जेजुरीचा हो. पुढे हे लागतं
वगैरे मजा झाल्यानंतर येते. विचारत पण असेल ना. ते केस नाही आपण याच्याकडे नेक्स्ट टाइमला राहायला येऊ शकतो. हा येऊ शकतो. हा, मग सांगू भेटेल. मेन पायऱ्या ज्या आहेत तर तो भाग वेगळीकडे आहे आणि आम्ही जे भज्जी सांगितले होते आमचे तर त्यांनी आम्हाला दुसऱ्या साईडहून यायला सांगितलं. आता मेन गाड्या ज्या आहेत ना तर त्या सुद्धा वरतीपर्यंत जातात. लास्ट टाइमला तर आम्ही असंच केलं की ताईंना पण गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि बाबांना पण आहे. लास्ट टाइमला आम्ही गाडी थेट घेऊ शकत असतो पण आता तिथं काम सुरू असल्यामुळे ते पॉसिबल झालं नाही, त्यामुळे बाबांना एकाच्या गाडीवरून पाठवलं. कसं वाटते मामी? मस्त एकदम. फर्स्ट टाइम कसं ग आता या 2-4 वर्षात फर्स्ट टाइम बसून चालत ग एवढं आहे पण हा एक्सपिरियन्स Be careful. बरं झालं. गड चढून वरती गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती. शनिवारच्या दिवशी आम्ही गेलो होतो सकाळी लवकर, त्याच्यामुळे कसं 10-10:30 दरम्यान आम्ही गडावरती जाऊन पोहोचलो होतो. बऱ्यापैकी आता तुम्ही म्हणाल की मार्च, एप्रिल, मे ही जे या वेळेच्यात लग्न जी झाले असतात ज्यांचं कुळदैवत खंडोबा असतं तर लग्न झाल्यानंतर देवदर्शनासाठी येतात तर ते नवी जोडपी जास्त होती. खूप लोक कुळाचा कुळधर्म कुळाचार करण्यासाठी सुद्धा आलेले होते आणि आता सुट्ट्यांचा सीझन चालू असतो त्याच्यामुळे गर्दी थोडीफार असतेच. पण एखादे तुमची इथले पुरोहित जर ओळखीचे असेल ना तर खूप सारी गोष्टी सोप्या होऊन जातात. गेले 3 वर्ष आम्ही तेच करतोय. म्हणजे यायच्या आधी आमचे एखादी पुरोहित असतात त्यांना सांगतो की आम्ही येतोय म्हणून आणि ह्यावेळी आम्हाला नशिबाने अगदी गाभाऱ्यात जाऊन महापूजा करायला मिळणार होती. कारण सकाळी 8 पूजा असतात घेतात त्यांनी, दुपारी 8 पूजा असतात आणि संध्याकाळी 8 पूजा असतात. पण अगदी शेवटच्या मिनिटात आम्हाला नंबर मिळाला आणि गाभाऱ्यातली पूजा करण्याचा क्षण सुद्धा अनुभवता आला. झाले का? चल ये बाई. गाभाऱ्यात जाऊन दर्शन, गाभाऱ्यात जाऊन अभिषेक, गाभाऱ्यात जाऊन सगळी पूजा एकदम छान झाली. पहिल्यांदा अशी गाभाऱ्यात जाऊन पूजा झाली. दरवेळेस आता बाहेर होते आणि लकीली म्हणजे विकेंडला होत नाही सहसा पण आम्हाला मिळाली. लकीली 8च पूजा असतात, सकाळी 8, दुपारी 8 आणि संध्याकाळी 8. काय गावाला जात मामा तू आरव म्हणते मला पार्टीमध्ये काहीतरी चावलं, मला देवाकडे काय मागायचं तिथे मागता चालू नाही म्हणते. त्याच्याच ह्याच्यात आहे. असावी श्रीची कृपा छत्रछाया तुझ्या विनाता नसे कोण त्राता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. अल्लाह कंडा देवा माझे भक्त देवा पवन कुटुंबे देवा आज तुमच्या दरबारामध्ये आशीर्वाद आले देवा खंडिरा देवा कुल धर्म महादेव. चिंतामणी मोरया आनंदेचा उदे भैरोबाचा चांगले खंडेराव महाराज की जय. गडेपठार महाराज की जय. येळकोट जय मल्हार. अडकल के भडकल भंडार. बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत करी प्रणाम पवार भगत करी प्रणाम. खंडेरायाचं ओझं उतरलं म्हणा. उतरायचं ना म्हणा ना अजून 4 वेळा. कडेपठार राजाचं ओझं उतरलं. देवांच्या भेटीचं ओझं उतरलं. वार्षिक सेवेचं ओझं उतरलं. त्यापुढे देवाचं ओझं उतरलं. या पुढे तुम्हाला ओझं नाही अजून आले का घाई आहे? अनेन फलदस्य कारुण्य भावेन रक्ष परमेश्वर. तुम्ही उभे राहा.
तुम्ही डोकं टेकवा, नमस्कार करा, त्यांना आशीर्वाद द्या. हो. देव घ्या. वर्षातून एकदा आपल्या कुळाला जाऊन यावं असं म्हणतात. गेली 7-8 वर्ष झाली मी हे करतेच आहे माझ्या घरी. मग ताईंना सुद्धा सोबत घेऊन जाते, म्हणजेच माझ्या नंदबाई. तर त्यांचा सुद्धा माहेरचा देव आहे म्हटल्यानंतर मग जाऊया म्हणते मी सोबतच एकत्र, आणि बरं वाटतं सगळेच एकत्र गेल्यानंतर फॅमिली. पूजा झाली पूर्ण आणि त्याच्यानंतर तळी भंडारा भरला आणि त्याच्यानंतर भंडारा उधळण्यासाठी आम्ही मंदिराच्या समोरच्या इथे आलो साईडला, आणि भंडारा उधळून मग आम्ही निघणार होतो. कारण बऱ्यापैकी आमचं सगळं अगदी वेळेत आवरलं होतं इथं, आणि निघायला सुद्धा लवकर, म्हणजे आम्ही असं करत होतो की लवकर निघालो तर मुंबईमध्ये लवकर जाऊन पोहोचू आणि ट्रॅफिकसुद्धा मिळणार नाही. भंडारा घेऊन दे, थांब वर गेलं माझ्या. आता आरो अरे 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 त्यातून तोड जरा त्याच्या बाईक त्याला बंदा नाही तो टाईम जेजुरी गड एकमेव असं देवस्थान आहे की जिथे तुम्ही तुमच्या घरातले देवांच्या भेटीला घेऊन जाऊ शकता. आम्हीही तेच करतो, जाऊन अभिषेक करून बाकी सगळ्या गोष्टी तुमचे पुरोहित सांगू शकतात तुम्हाला, तुमचं जर कुलदैवत खंडोबा असेल तर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करून मग देवांना पूर्ण प्रदक्षिणा करून मंदिराची, आणि त्याच्यानंतर तेल वगैरे घालून आम्ही निघणार होतो. एके ठिकाणी मग जेवून सरळ मग घरी. कारण आपण जेव्हा कुलदैवत दर्शन घेऊन येतो ना, तर कुठेही न थांबता, म्हणजे कुठेही वस्तीला न थांबता आपण किंवा कुणाच्याही घरी न जाता आपण आपल्या घरी यावं असं म्हणतात. कारण आपली तिथून आपण एक ऊर्जा घेऊन येत असतो, आपल्या घरी ती यावी अशी वाटत असते. तर त्याच्यासाठी त्यामुळे मग दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. ओम भगभुगे भगिनी भागोदरी भद्मासे ओम फट स्वाहा. गेले पप्पा हरले. अरे झोप अशी आली, जेवण करून झाले आणि खूप लवकर आमचं आवडलं. आणि इथं हे बघा, हे भाकरी खाल्ले का बस. हां, पोट भरलंय सगळ्यांचं. आता निघतोय परत मुंबईला जाण्यासाठी. पण लास्ट टाईमला जसं आम्ही एका गावात थांबलो होतो हिवरे, जिथे फळं घेतली होती, भाज्या घेतल्या होत्या, तर इथे परत घेणार आहोत. आणि आत्ता 3:30 वाजले. त्यावेळी आपल्याला 5:30 वाजलेले ना इथूनच निघायला. 1-1.5 तास आधी निघतोय, लवकर जाऊन पोहोचलो मुंबईत. मग जरासा आराम करायला पण मिळेल. आणि उद्या रविवार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, निवांत उठायचं. डॉन, छोटा डॉन हालत खराब आहे. काय नाही झोपायला मला तरी काय घेणार आहे. जेवलो इथे ना, ग्रँड मल्हार कुठे गेलं होतं दिसते, ग्रँड मल्हार म्हणून ना फॅमिली रेस्टॉरंट आहे. म्हणजे नॉनव्हेज पण आहे, व्हेज पण आहे, नाश्ता पण आहे. लास्ट टाईमला पण आम्ही जेवण छान होतं म्हणून इथं थांबलेलो. आत्ता पण इथंच जेवलो. चांगलं आहे, ओके. आणि वॉशरूम वगैरे क्लीन आहेत त्याच्यामुळे. असू दे का. अंजली भारी मुंबईला न विकायला बसणार तू. म्हणजे मग लक्षात राहील दुकान लक्षात राहील. लागलेलंच काय
विकायला जाणार खाणार बसून जरा एवढे बिल किती झाले ग? 360 आणि कधी 420 रुपये झाले हे तुमचे वेगळे ना सांगा ना नको लागते ना मी घेते घे प्रसाद वाटेल 420 काय देऊ फळांचा प्रसाद फळांचा प्रसाद देणार आहे कवळ्या देऊ तेवढं गाडी तुला ऑलरेडी ते चांगलं दिसते ते बघा ना. पालक घेतली, लाल माठी घेतली. हे ना कसं आहे, भाज्यांचं ॲडिक्शन म्हणतात त्याला. वेड्यासारखं हिरव्यागार भाज्या दिसल्या की नाही मला कुठली भाजी घेऊ आणि कुठली नको असं वाटतं. आणि गावरान भाजी तरी मग आता कोल्हापूरमध्ये गेल्यावर काय करणार? गडिंग नसलं पण शेतातल्या भाज्या असतात. सांगितलं ऑलरेडी गडिंग ते मग शेतात येतात भाज्या सगळ्या इथं पण बाजारात. कोथिंबीरचा वास बघ. मागच्या वेळेला पण कोथिंबीर बाजार बसलेला तेव्हा मिळाली. आज बाजार बसला नव्हता पण आम्हाला इथं मिळाली. आणि ताई अजून पण तिथेच आहे. दोघी पण पागल होते मी नंतर भाज्या दिसल्या की ते बघा मला दिसत असेल इथे. काय खायचं आणि कुठला घ्यायचं. अंजीर मी भरपूर वर्षानंतर अंजीर आज खाल्लं आणि इतकं टेस्टी होतं. हे लागले माती ज्या भाज्या म्हणजे द्राक्षाचे भाव मुंबईमध्ये किती माहिती आहे 60 रुपये पाव किलो आहेत आणि ते 60 रुपये किलोला द्राक्ष घेते आणि ते पण एकदम गोड. भरपूर अशा हिरव्या भाज्या आणि भरपूर अशी ताजी फळं घेऊन आम्ही मुंबईसाठी निघालो. पुण्यामध्ये पोहोचायला फार उशीर लागला नाही. पुण्यामध्ये सुद्धा ट्रॅफिक लागला आम्हाला. पण रोड खूप सुंदर केलेले आहेत आता. म्हणजे जेजुरीला जाण्यासाठी खूप सुंदर रोड आहेत. म्हणजे कुठेही असं खड्डे वगैरे काही नाही, छान रोड आहेत. आणि पुण्यातून परत मुंबईला जाताना मुंबईमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा पण थोडंसं ट्रॅफिक होतं कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे. पण हां वातावरण खूप सुंदर होतं आणि कुठेही कसलाही त्रास झाला नाही. देवदर्शन अगदी व्यवस्थित पार पाडलं. 8-8:30च्या दरम्यान आम्ही मुंबईमध्ये येऊन पोहोचलो. ताई पण त्यांच्या घरी गेल्या आणि फायनली दिवस खूप सुंदर गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.